नमस्कार. करिअर विजयच्या माध्यमातून आपण जीवनाच्या विविध क्षेत्रांच्या संदर्भातल्या एक प्रकारचे इम्प्रूव्हमेंट असेल, एनरिचमेंट असेल, करिअरमधली ग्रोथ असेल, आनंददायी जीवन असेल याचा मागोवा घेतोय. आजचा हा एपिसोड खरं तर सगळ्यांसाठीच उपयोगाचा आहे. सगळ्यांनी पाहावा. परंतु खास करून शिक्षक, प्राध्यापक हे होऊ इच्छिणारे आणि काम करणारे, कदाचित रिटायर झालेले या सगळ्यांनी या 5 उदाहरणांमधून काही घेता येईल का, किंवा आपण ही 5 उदाहरणं आपल्या क्लोजर जात आहेत का याचा विचार करू शकतो. माझं आव्हान तर विद्यार्थ्यांना सगळ्यांना आहे की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पहा. मग लक्षात येईल की टीचिंग मधलं करिअर किती ग्रेट आहे. शिक्षक नावाचं भन्नाट करिअर हे आपण 5 अनुभव आता पाहूयात. पहिला अनुभव असा आहे की एका विद्यापीठाच्या बसस्टॉपला एक म्हातारी व्यक्ती बसची वाट पाहते. त्या म्हातारी व्यक्तीचा वेळ खूप झालाय, कारण बस बराच वेळ आलेली नाहीये. आता या व्यक्ती शेजारी काही वेळामध्ये एक तरुण मुलगा, जो कदाचित तिथे नवीनच रुजू झालाय असं वाटतंय, तो तिथे उभा राहतो. काही वेळ निघून गेल्यानंतर आणि कुणीच कुणाशी बोलत नाही म्हणून बसची वाट पाहण्यामध्ये जो वेळ जातोय याच्या ऐवजी काही संवाद साधावा म्हणून त्या वृद्ध व्यक्तीने तरुण व्यक्तीला प्रश्न विचारला, हॅलो माय डिअर फ्रेंड, हू आर यू. साधा सिंपल प्रश्न विचारला, हू आर यू. म्हणजे आपण बोलतो ना, चौकशी करतो, तुम्ही कोण आहात वगैरे. तरुण जो व्यक्ती होता त्याने एक खूप मोठ्या स्टाईलमध्ये, ज्याला असं म्हणता येईल की एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये उत्तर दिलं, आय एम प्रोफेसर ऑफ फिजिक्स. मी इथे प्राध्यापक आहे, फिजिक्स शिकवतो विद्यापीठामध्ये, असं उत्तर होतं. आय एम प्रोफेसर ऑफ फिजिक्स. थोडा वेळ निघून गेला. या तरुण प्राध्यापकाने त्या वृद्ध व्यक्तीला तुम्ही कोण आहात असं काही उलट दाखल प्रश्न विचारला नाही. तो बसची वाट पाहत होता. हे वृद्ध व्यक्ती सुद्धा बसची वाट पाहत होते. अजून काही वेळ निघून गेल्यानंतर मग आता आपणही बोलावं म्हणून त्या तरुणाने या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारला की हॅलो ओल्ड मॅन, हू आर यू. म्हणजे तसं म्हटलं तर एक खालची लेमॅनची लँग्वेज झाली की अरे म्हातारे माणसा, तू कोण आहेस, तुझं नाव काय वगैरे. आणि उत्तर त्या वृद्ध व्यक्तीने दिलं ते असं होतं, आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे. गंमत म्हणजे उत्तर ज्यांनी दिलं ती वृद्ध व्यक्ती, दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तर सगळ्या मानवतेवरती ज्यांच्या शोधांचा उपयोग झाला, आधुनिक विज्ञानाचा पाया ज्या काही महत्वाच्या सायंटिस्टनी रोवला, त्यापैकी लॉ ऑफ रिलेटिव्हिटी सांगणारे, इज इक्वल टू MC² सांगणारे आईन्स्टाईन हे ती वृद्ध व्यक्ती होती. आईन्स्टाईन ही व्यक्ती आईन्स्टाईन आहे हे त्या तरुण प्राध्यापकाला माहीत नव्हतं. आईन्स्टाईन त्यांच्या सगळ्या कर्तृत्वानंतर दरम्यानच्या काळामध्ये आणि शेवटी सुद्धा प्राध्यापक म्हणून काम करत होते विद्यापीठात. त्यांनी उत्तर दिलं, आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. याच्यामध्ये विनम्रपणा पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांसाठी हा मोठा धडा आहे की आपण शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. खुद्द आईन्स्टाईन विद्यार्थी होते असं सांगत होते. आपण देखील शिकलं तर पाहिजेच, आणि त्यासोबत आपण आपला जो एक अहमपणा कधीतरी तयार होतो की नाही मला सगळं येतं. आईन्स्टाईन म्हणतात आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. आपण सगळेजण शिक्षक जरी असलो तरी विद्यार्थीच असतो. दुसरा जो किस्सा आहे तो आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा. राष्ट्रपती पदांच्या त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला पत्रकारांकडून की डॉक्टर कलाम सर, तुम्ही DRDOचे सायंटिस्ट पासून त्या प्रमुख पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत आलात. तुम्ही स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाहीत. पण आता प्रश्न निर्माण होतोय की निवृत्तीनंतर पुढे काय करणार. आफ्टर रिटायरमेंट फ्रॉम प्रेसिडेंटशिप व्हॉट विल बी युअर नेक्स्ट चॉईस फॉर करिअर, असा प्रश्न होता. आणि डॉक्टर कलाम सरांनी एका क्षणाचाही मध्ये वेळ न देता अगदी सहजपणे उत्तर दिलं. डॉक्टर कलाम सर म्हणाले की राष्ट्रपती पदानंतर कुठल्या अन्य पदावरती जाणं योग्य नाही, कारण त्याच्यामध्ये राष्ट्रपती पदापेक्षा ते काही पद मोठं असेल असं नाही. पदाच्या मोठ्या आणि छोटेपणाची भाषा योग्य नाही, परंतु मूळ मुद्दा आहे की त्याचा प्रोटोकॉल म्हणून देखील मला काही विचार करावा लागतो. आणि म्हणून राष्ट्रपती पदापेक्षा असं कोणतं पद आहे की जे पद प्रोटोकॉलही तोडणार नाही आणि त्याच्या एक पाऊल पुढेच असेल, अशा परिस्थितीचं कोणतं पद असेल. तर उत्तर आहे ते म्हणले, मला शिक्षक व्हायचंय, विद्यापीठामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचंय. आफ्टर माय प्रेसिडेंटशिप आय विल गो फॉर टीचिंग इन युनिव्हर्सिटीज. मी शिक्षक होणार. राष्ट्रपती पदापेक्षाही मोठं कार्य
जे काय असेल ते नोबेल प्रोफेशन आहे ते म्हणजे टीचिंग क्षेत्र. अर्थात हे कलाम साहेबांचं वाक्य होतं की आता मी राष्ट्रपती पदानंतर शिक्षक बनणार. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षकाला खूप एक मोठा दर्जा एक प्रकारे याच्यातून दिला. राष्ट्रपती पद तर सर्वोच्च पद आहे, परंतु शिक्षक देखील हे नोबल प्रोफेशन आहे. तिसरा जो किस्सा आहे तो किस्सा जरा सर्वसामान्य वाटणाऱ्या एका प्राध्यापकाचा आहे. मी त्या प्राध्यापकांना पाहिलं, कारण या प्रसंगात मी स्वतःच होतो. या प्रसंगामध्ये अशी घटना घडली की मी एका अनाऊन्समेंटसाठी माझ्या कॉलेजमध्ये काही वर्गांमध्ये जात होतो. मी तेव्हा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करत होतो. तिथे गेल्यानंतर वर्गात जाऊन मला काही इन्स्ट्रक्शन द्यायच्यात फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना, असं माझं काम चाललं होतं. एका वर्गापाशी मी गेलो. दरवाजा उघडणार तितक्यात आधी थोडं टकटक केलं आणि पाहिलं तर आतमध्ये कुणीतरी एक प्राध्यापक तल्लीनपणे शिकवत होते. म्हणून मी दरवाजाच्या त्या फटीतून पाहिलं तर प्राध्यापक वर्गामध्ये मोठी आकृती फळ्यावरती काढून विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये गर्क झाले होते. आणि त्या फटीतूनच मी त्यांना असा हात केला की आत येऊ का. त्यावेळेस ते प्राध्यापक माझ्यावर जरा चिडले आणि त्यांनी सांगितलं की तिथेच थांबा, दरवाजा उघडू नका, माझा तास आत्ता रंगात आहे. एक प्रकारे त्यांनी असं दाखवलं, आत येऊ नका. आणि अर्थातच हे मान्य की वर्गात शिक्षक शिकवताना कुणीही न विचारता किंवा मला असं वाटतं की डिस्टर्ब करून देखील वर्गात जाणं चुकीचं आहे. अगदी कुणी जायचं नसतं. ते वर्गात शिकवतायत, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्यायचं असतं. म्हणून मी त्याच ठिकाणी थांबलो. 5 मिनिटानंतर बेल होणार होती, कारण ती मधली सुट्टी किंवा ब्रेक त्याच्यामध्ये होणार होता. तो तास संपणार होता. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये मला ऐकू येत होतं ते सर खूप मनापासून शिकवत होते, खूप तल्लीनतेने शिकवत होते. 5 मिनिटानंतर जेव्हा बेल झाली तेव्हा आता मला आज जाता येणार होतं. विद्यार्थी बाहेर पडायच्या आतच आणि ते सर बाहेर पडायच्या आत मला अनाउन्समेंट करायची होती. मी दरवाजा उघडला आणि ताबडतोब वर्गामध्ये घुसलो. त्या शिक्षकांकडे माझा रोख होता चालताना, पण मला डाव्या डोळ्यातून इकडं एक अननोटिसिंगली एक प्रकारे ज्याला असं म्हणता येईल की इनडायरेक्टली जाणवलं, ते म्हणजे इकडे मला काही डाऊटफुल असं दिसलं वर्गामध्ये. आणि म्हणून मी मान वळून पाहिलं. माझी शंका खरी निघाली. वर्गामध्ये एकही विद्यार्थी कोणत्याही बेंचवरती बसलेला नव्हता. सगळा वर्गाच्या वर्ग रिकामा होता. मला आश्चर्य वाटलं. घामाघूम झालेले सर समोर दिसतायत. त्या स्टेजवरती अख्ख्या फळ्यावरती रंगीबिरंगी अनेक खडूंनी काढलेली आकृती मला समोर दिसते. आणि हे 1 तास हे सर शिकवत होते. कुणाला शिकवत होते? तर वर्गात एकही विद्यार्थी नसताना ते वर्गात शिकवतात अशी परिस्थिती होती. मी पाहिलं, आश्चर्यचकित झालो आणि सरांना म्हटलं, अरे सर, क्लास में तो कोई नहीं है. सरांचं उत्तर होतं, लेकिन आज ये मेरा टॉपिक था ना. मी म्हणलं, पण मुलं कुठे गेली? ते म्हणले, मालूम नहीं, अभी कुछ स्पोर्ट्स एक्टिविटी लिए बच्चे बाहर गए. 4-5 लोगों का ही काम था लेकिन सब चले गए. मैंने रोकने की कोशिश की लेकिन सब लोग चले गए. पण म्हणलं, मग तुम्ही वर्गात कसं काय शिकवताय? ते म्हणले, नाही, मेरा ये टॉपिक था ना आज का. मी म्हणलं, हो, परंतु आता पुढच्या तासाला जेव्हा ही मुलं येतील तेव्हा हे तुम्ही हे ऑप्शनला टाकून आता पुढचं शिकवणार का? म्हणजे हे डिक्लेअर करणार का हा सिलेबस? ते म्हणले, नहीं, ये तो मैं फिर एक बार पढ़ाऊंगा क्योंकि मुझे पढ़ाने में मजा आता है ना, ये मेरा टॉपिक है ना. म्हणजे त्यांच्या अनेक प्रश्नांच्या माझ्या उत्तरांना उत्तर एकच होतं, ये मेरा टॉपिक आहे ना. म्हणजे जसं एखादा गायक कुणी ऐकलं नाही तरी चालेल, तो बाथरूममध्ये गाणं म्हणतो, स्वतःसाठी गाणं म्हणतो, आनंदासाठी म्हणतो, तसे हे प्राध्यापक वर्गात विद्यार्थी नसताना सुद्धा तो त्यांचा आज शिकवायचा टॉपिक होता, त्याची आज ते तयारी करून आली होते. त्यांचा तो आनंद घ्यायचा जो भाग होता तो शिकवण्यामध्ये होता. त्यामुळे वर्गात कुणी नसताना ते शिकवत होते. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सलाम अशा शिक्षकांना. उत्तम पद्धतीने शिकवणारे असे अनेक शिक्षक खरं तर देशामध्ये उपलब्ध आहेत. अजून एक उदाहरण आहे. अत्यंत वयस्कर असे एक प्राध्यापक जे पुण्यामधल्या एका महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता म्हणून काम करत होते, सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांचं वय साधारणतः असावं 75च्या पुढे. अमेरिकन गव्हर्नमेंटला केमिकल इंडस्ट्री बाबतीत सुद्धा ते सल्लागार म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलं होतं, सायंटिस्ट म्हणून. आणि आपलं नशीब म्हणून ते पुण्यामध्ये एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवायला होते. ते एका कार्यक्रमासाठी येणार असं मला कळलं होतं. तो कार्यक्रम माझ्या मित्राच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. छोटेखानीच कार्यक्रम होता. लोक येऊन फक्त सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद देऊन जाणार होते आणि त्यापैकी हे प्राध्यापक तिथे येणार हे मला कळलं होतं. माझा त्यांचा तसा परिचय नव्हता, परंतु जेव्हा मी स्वतः प्राध्यापक झालो तेव्हा हे नाव मी ऐकलं होतं की हे सर तिथे येणार आहेत आणि त्यांना भेटता येईल म्हणून मी तिथे जाऊन उपस्थित होतो. मी वाट पाहत होतो त्या सरांची. सर त्या ठिकाणी आले, त्यांची गाडी आली, त्यातून ते उतरले. 75च्या पुढं वय असल्यामुळं
फार हळूहळू परंतु तरीसुद्धा उत्साहाने चालत चालत ते त्या ठिकाणी पोचले. ज्या माझ्या मित्राच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटचं उद्घाटन होतं त्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या, पुष्पगुच्छ दिला आणि 2-5 मिनिटं बोलून त्यांनी तिथून ते निघाले, माघारी निघाले. आता आम्हाला असं वाटलं होतं की तिथे ती जी पेपर डिश होती त्याच्यामध्ये ठेवलेले जे काही स्नॅक्स होते ते झाल्यानंतर चहा किंवा कॉफी होती, हा सगळा वेळ आपल्याला सरांशी बोलता येईल आणि म्हणून सर थोडा वेळ थांबतील, आपण बोलू असं आम्हाला वाटलं होतं. पण सर आल्या पावली पुन्हा लगेच निघाले. त्यांचं काम पूर्ण झालं आणि ते परत निघाले. मी पुढे गेलो आणि म्हणालो, सर मी अमुक अमुक, माझं नाव मी सांगितलं, माझ्या नावाच्या अलीकडे मी प्राध्यापक शब्द लावला आणि मग मी त्यांना म्हणालो की सर 5 मिनिटं बोलता येईल का आपल्याशी, विनम्रपणे बोललो. सर म्हणाले नाही नाही मला जरा घाई आहे, मला जरा उशीर झालाय. म्हटलं सर आता काय 8:15 8:30 झालेत रात्रीचे, थोडा वेळ 5 मिनिटं तरी आमच्यासाठी स्नॅक्स घ्या, चहा कॉफी घ्या. ते म्हणले नाही 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 नंतर पाहू, आपण नंतर नक्की भेटू. मी पुन्हा त्यांच्या पुढे गेलो, म्हटलं की सर स्नॅक्स नाही पण निदान कॉफी तरी घ्या, म्हणजे 2 मिनिटं आपल्याशी बोलता येईल, आम्हाला सगळ्यांना सल्ला किंवा मार्गदर्शन तुम्ही करा, थोडं बोलूयात का. पण सर तसे थांबलेच नाही, बोलता बोलता चालत चालत चालले होते. त्यांच्यासोबत त्यांचे ड्रायव्हर पण होते, ते पुढं पुढं चालले. मी म्हटलं सर इतकी कसली घाई आहे. ते म्हणले अरे माझा विद्यार्थी माझ्या घरी आलाय, तो माझी वाट पाहतोय. मग मी त्यांना म्हणालो की सर विद्यार्थी आहे, काय हरकत नाही, एक 5 मिनिटं वाट बघेल, तुम्ही खूप मोठी व्यक्ती आहात सर, आपण खूप ज्येष्ठ आहात, 5 मिनिटं उशीर झाल्यानंतर काय बिघडणार आहे, तो विद्यार्थी तुम्हाला भेटायलाच आलाय, थांबा थोडा वेळ. सरांनी उत्तर दिलं, अरे ते म्हणले मी केमिस्ट्री केमिकल इंजिनिअरिंग ह्या विषयातला बराचसा अभ्यास केलाय आणि मला त्यातलं बरंचसं जमतं, मी खूप मोठी जबाबदारी पण पार पाडू शकलो, मला यातली अडचण नाही, परंतु नवीन जे आलेलं C++, VB, जावा ह्यातल्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी मला काही जमत नाहीत. आता 80च्या जवळ येतोय, परंतु C मला लँग्वेज आणि ह्यातल्या काही गोष्टी जमत नाहीत आणि हे शिकवण्यासाठी माझाच एक जुना विद्यार्थी मला शिकवण्यासाठी माझ्या घरी येतो आणि माझ्या घरी येऊन मला हे शिकवतो. आता त्याच्या शिकवण्याची वेळ झालेली आहे, अधिक उशीर नको, म्हणून मला वेळेत जायला पाहिजे. आज तो माझा विद्यार्थी नाहीये, तो माझा एक प्रकारचा शिक्षक आहे, मला जायला हवं, मला हे शिकायचंय. वयाच्या 80च्या जवळ गेलेला प्राध्यापक देखील शिकण्यासाठी आतुर असतो. मला असं वाटतं ग्रेट एक्झाम्पल ह्या साहेबांचं होतं, या सरांचं होतं. असाच अनुभव मला एक माजी शिक्षण अधिकारी मॅडम यांच्यासोबत आला. साधारणतः 70-72च्या आसपास वय. त्यांना मी सांगितलं की मी सध्या इंजिनिअरिंग नंतर MA इतिहास करतोय आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम सुद्धा माझं आता डोक्यात आहे. तेव्हा मी त्यांना विचारलं की आता सध्या तुमचं काय चालू आहे. निवृत्त झालेल्या त्या शिक्षणाधिकारी मॅडम म्हणाल्या की आता सध्या मी MA इंग्लिश करते. मी त्यांना आश्चर्यचकितून प्रश्न विचारला की आता हे तुम्ही शिक्षण कशासाठी करताय. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की इंग्रजी जे कवी आहेत त्या कवींचं ती जी कविता जी असते ती कविता वयाच्या 25व्या वर्षी त्याचा जो अर्थबोध होतो तो अर्थबोध एका वेगळ्या पद्धतीचा असतो, पण वयाच्या 70मध्ये जेव्हा संपूर्ण आयुष्य निघून गेलंय, आयुष्याचे सगळे अनुभव आलेत आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा मी ती MAच्या अभ्यासक्रमात ती कविता वाचते तेव्हा त्या कवितेचा अर्थ हा वेगळ्या लेवलला असतो, वेगळ्या लेअरमध्ये असतो. तो मला समजावून घ्यायचा आहे. माझ्या संपूर्ण आयुष्य संपण्याच्या उत्तरार्धात मला जेव्हा पुन्हा एखादं शिक्षण घेता येतं तेव्हा मला त्या शिक्षणाचा वेगळा अर्थ आणि आयाम कळतो आणि आपण कायमस्वरूपी शिकलं पाहिजे असं वाटतं, असं त्या म्हणाल्या. त्यांनी मला देखील शुभेच्छा दिल्या. पण मूळ मुद्दा म्हणजे आपलं तर 25-30मध्येच आपण होतो, परंतु 70 नंतर सुद्धा शिकणारे हे शिक्षक आणि मनापासून ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अध्यापन करता करता अध्ययन सुद्धा चालू ठेवणारे, विद्यार्थ्यांवरती मनापासून प्रेम करणारे आणि आपल्या जे कर्म आहे त्या कर्मावरती निस्सीम भक्ती ठेवणारे हे उत्तम शिक्षक हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला एक लाभलेलं वरदान आहे. असे अनेक शिक्षक आपल्या आजूबाजूला असतात, असे अनेक शिक्षक राज्यात आणि देशात कार्यरत आहेत. हे आहेत म्हणून शिक्षण क्षेत्राची प्रगती होत आहे. मोठ्या इमारती आपल्याला किती महत्त्वाच्या आहेत मला माहीत नाही, परंतु वर्गातला एक शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच शिक्षक नावाचं भन्नाट करिअर असं या सगळ्या लोकांच्या बाबतीत म्हणता येतं. धन्यवाद.